नमस्कार, मी नाजुका आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। ॲक्च्युली आज मी आली आहे नायरोबीमध्ये। याच्या आधी पण भरपूरदा आली आहे, पण मी खूप शॉर्ट लेओव्हर केला आहे, म्हणजे 15 आवर्स 12 आवर्स असा। तर यावेळेस मला ॲक्च्युली स्टँड बायवरून पुल आउट केलेलं। बाकी सगळी डिटेल्स मी तुला नंतर सांगते, कारण मी ऑलरेडी ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे लेट झाली आहे। आणि मला आताच कॉल आलेला आहे, जे ड्रायव्हर मला पिकअप करणार आहेत, कारण मी सफारी टूर बुक केली आहे, जंगल सफारी टूर। सो लेट्स सी, चला आज दिवसभरात अख्ख्या टूरमध्ये जे काही होईल ते मी सगळं शेअर करायचा प्रयत्न करेल। चला तर मग आधी मी तुम्हाला माझा लुक दाखवते। सो तुम्ही बघू शकता, जस्ट एक टी शर्ट, नॉर्मल द पॅन्ट, द कार्गो पॅन्ट, हियर आय एम। आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी मी तुम्हाला माझा रूम टूर दाखवते, आजची माझी रूम कशी आहे नायरोबीमधली। फ्रेंड्स, यू कॅन गो फ्रॉम हियर जस्ट लाईक अ नॉर्मल रूम। ॲक्च्युली मी जस्ट झोपेतून उठले, फक्त 2-3 तास झोप मिळाली मला। आणि हे काही स्टफ जे मी सोबत घेऊन जाणार आहे। इकडे आहे वॉर्डरोब आणि इकडे शॉवर आणि बेसिन वॉशरूम एरिया। तर तुम्हाला मी माझ्या खिडकीमधून वातावरण दाखवते, सकाळचं कसं झालंय बघताय। खूप अर्ली मॉर्निंग आहे। ॲक्च्युली आल्यानंतर मी फक्त 2-3 तास झोपले। खाली जाते, ड्रायव्हरचा ऑलरेडी मला मेसेज आला की ते वेट करतायत। मी लिटरली फक्त 2-3 तास झोपले आणि निघाले बाहेर। चेहऱ्यावर तुम्हाला समजतच असेल, कारण फुल सुजलेला आहे चेहरा। मी सकाळी ऑलमोस्ट 1:30 वाजता लँड झाले नायरोबीमध्ये। त्यानंतर 2 वाजेपर्यंत हॉटेलला पोहोचले आणि 2-3 तास झोपून शार्प 5ला उठले मी, कारण मला 6-6:30 पर्यंत निघायचं होतं। इथे शार्प 6:30ला माझं पिकअप झाले जंगल सफारी टूरसाठी। आणि यावेळेस मी एकटीच बाहेर जाते। का जाते याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर जंगली प्राणी बघायला मिळतील आणि त्यांच्याबद्दल माहिती पण ऐकायला मिळेल। त्यासाठी असेच व्हिडिओला कंटिन्यू राहा। यावेळी बाहेर जाताना मला थोडी भीती वाटत होती, कारण मी पहिल्यांदाच एकटी बाहेर जात होते असे लेओव्हरवर। नंतर मी विचार केला, म्हटलं आज जर मी बाहेर नाही गेले तर यापुढे मी कधीच एकटी बाहेर नाही जाऊ शकणार। नमस्कार, हे आहेत आमचे आजचे टूर गाईड। सो ही विल गिव्ह यू हिज इंट्रोडक्शन। सॉरी, सो hello, I am Robert from the Kenya Bush Expeditions, working with them for 7 months now. Yeah, pleasure to meet my client here. So pleasure to meet you as well. Yeah. So let's see how the today's tour will go ahead. I'm so excited actually. Hopefully you will see all the big 5. Think so. Yeah, this morning. Yeah. Connected to other counties so that we can have the city and the park in it. Nairobi, a name given by Maasais, meaning a land of cold water. Whenever Maasais used to walk, they used to say they are walking on cold water because it was a swampy area. And you can see the sunrise, the right, left. And the park itself, it's 117 square kilometer with electrical fence in 3 sides, to the north, east and west. But it's open to the south, where most of the grazers like zebras and the rest do migrate. Now as we start our game drive, my name is Lawrence and I want to pass a bottle of water for everybody. Yeah. Thank you so much. You're most welcome. And if you look at the park, you can see it's a tropical savanna. It's all grassland. But now we have the drought-resistant trees, since they are our major cash crop. The food for the giraffe, shelter to animals like family of antelopes and gazelles. So Nairobi as well, it's a
try my best to see. That's why I have decided to use this gate. This one of the territory. That's the black rhino. The black rhino. And black rhinos, they are the endangered species. If you look at the black rhino, you'll note that the upper lip is like a hook. Again, it's a bit short than the white. And if you look at the lips of black rhinos, you see that they are more visible than those of the white rhino. And the male wakes up fast. And you know that white rhinos, they mark their territory with their foot. Like lions. Yeah? They mark their territory with their poo. I want to confirm exactly. For what? Yeah. I wanted to see. This is one family. These are male. The one is lying down here. These are male. And female and a calf. Female is where? The female is down here. Female always stay close to the calf. There's a calf here? Yeah. And the one behind Another it? one here. Right. I don't think they're gonna wake up. So impalas, they lie in the family of antelopes, and the family of antelopes, you only find one dominant male, and the rest of the male, they end up living a bachelor life, just like you can see these. These are just bachelors. They don't belong to any family. Those are just male. Yeah, they're just male. Now what they do, they keep on fighting because they want to dominate a family, and they have to have their own leader. Yeah, who can jump or join the family if the dominant male dies. Self into fight. There are these male that never want to fight, so they end up living a bachelor life of their own. Lonely life. Yeah, now Poor thing. life. They don't belong to any family. Not the family of bachelors, not the family. So they are a gang now. Yeah, now they're just all by themselves. Buddha. This is the white rhino, yeah? But now, I want you to take some quick photos here. I want to rush you somewhere. We see whether we can see those lions walking. Lions? Yeah, Let's lions go. walking. This is the white rhino. God. There's some lions walking. The rest of the animals will be easy to see. So if you allow me, it's good to see those lions. Alright. Yeah? We allow you. Of course, we paid for it. Yes, that's a buffalo. Oh. You already got 2 of the 5 now. Nijie kama sasa naenda kwa mara, sindio? Yes. But most of the people, they normally call them the water buffaloes because they love 6 to 4 bulls, depending with the number of females. And the rest of the males that are not in a family, they end up living all by themselves. Still, they keep on fighting till they have their own leader.
And whenever they engage into fight, there are some that are lazy to fight as well, and they end up living all by themselves. Buffaloes, they have poor eyesight. Do you know that? No. Yeah, buffaloes, they have poor eyesight, but they never miss with their smell. Let's see maybe from that side. Oh, stop. Yeah. The other one is bigger. Three. I want you to see these ostriches. Yes. Oh, it's fine. Can you see his wings? Now, for ostriches, let's learn something about ostriches. Big, sharp talons. Next to the ostriches, down there we have a hartebeest. What? Hartebeest. Where? Down there. So, for the ostriches, male they are black and white, and the female they are gray in color. The coloring of these ostriches, male being black and white, one is to attract the female. If they want to mate, the male must give a very nice dance to the female. Yeah, and if the dance is worthy, the female will just open her wings and mate. If the dance is not, then she runs away and leave the male. You can always tell a male when it's willing to mate by the color, the skin color, Take a shit. because they turn to a dark orange. Takes a shit. Piss at the same hole. Yeah, dinosaur. Yeah. Hey. Oh shit. Yeah, sir. Are there topies here? Topis, we don't have topis here. Only at Masai Mara. We're not 100% sure. But we can These are the plain zebras. The gravy, they are a bit bigger than this one, and their stripes are all squeezed together. Unlike these of the plain. ॲक्च्युली आता आम्ही थांबलो आहे, ब्रेक घेतला आहे, कारण ऑलमोस्ट 3-3.5 तास झाले आणि सकाळपासून म्हणजे काही खाल्लं नाही, काही चहा घेऊनच निघाले, कारण खूप लवकर निघालं ॲक्च्युली 6 वाजता ब्रेक संपवून आता आम्ही निघालो आहे परत सफारीसाठी. आम्ही लायन बघायसाठी
कमीत कमी 1 ते 1.5 तास फिरत होतो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला लायन तर काही बघायला मिळालं नाही. होपफुली नेक्स्ट टाईम बघायला मिळेल. ही जंगल सफारी माझ्या लाईफमधला वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता. खरंच या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळालं, नवीन नवीन प्राण्यांबद्दल माहिती मिळाली. नेहमीच्या रोजच्या जीवनातून ब्रेक घेऊन जेव्हा आपण नेचरच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो, बाहेर जातो, थोड्या मोकळ्या हवेत जातो, तेव्हा खरंच आपला एक माइंडसेट पण चेंज होतो, थोडा ब्रेक पण मिळतो आपल्याला आणि फ्रेश पण फील होतं. होपफुली नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा मला परत असा लांब लेवर मिळेल तेव्हा मी परत एकदा दुसरी टूर ट्राय करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. कारण माझ्या अपेक्षा तरी आता भरपूर काही वाढलेल्या आहेत आफ्रिकामधून. कारण ही जशी काही माझी सफारी होती ना, खरंच आय वॉज सो इम्प्रेस फ्रॉम दॅट. Where's the maid? The one with the fork. I can't see it. Is she? Oh, really? There. Oh, God. It's very far. Ada uma que ada. भरपूर सारे टुरिस्ट आले तिथे. Ah, sa ona dadi ko gari mai mahiti. These are the Egyptian gigs, and do you know the Nile crocodile? They normally lay their eggs and bury their eggs on soil. फायनली मी सफारी संपवून आता निघाले हॉटेलकडे परत. ड्रायव्हर मला ड्रॉप करतायत. इथे माझ्याबरोबर एक स्कॅम झाला आहे जे मोस्ट ऑफ द टुरिस्ट प्लेसवर होतातच. ते मी हॉटेलवर पोचल्यावर तुमच्याशी शेअर करतेच. चला तर मग भेटू. खूप दिवसाची इच्छा होती की आपण पण कधीतरी जंगल सफारी ट्राय करायला पाहिजे, पण फायनली आज ते स्वप्न पूर्ण झालं म्हणू शकतो आपण. कारण आतापर्यंत मी जितके वेळा नायरोबीमध्ये आले आहे तितके वेळा मी फक्त 15 आवर्स 10 आवर्स असा लेवर केला आहे, म्हणजे एकदम शॉर्ट लेवर. पण या टाईमला लकीली मला त्यांनी स्टँड बायवरून पुल आउट केलं आणि स्टँड बायवरून पुल आउट करून पण म्हणजे खूप चांगला लेवर स्पेंड केला मी. त्यामध्ये खुश आहे मी त्यामुळे आज बिलकुल. पण ॲक्च्युली जेव्हा मी ऑनलाईन टूर बुक केली होती तेव्हा ऑनलाईन टूर बुक केल्यावर तिथे म्हणजे वेगवेगळ्या टूर दाखवतात की नायरोबीमध्ये ज्या काही टूर आहेत. एक मसाई विलेजची येते, त्यानंतर एक एलिफंट ऑर्फनेज म्हणून आहे जिथे तुम्ही जाऊ शकता, एलिफंट्स वगैरे असतात तिथे, ते बघू शकता. त्यानंतर एक जिराफची आहे जिथे तुम्हाला ती स्पेशली फॉर जिराफच आहे, म्हणजे तिथे दुसरे कोणते ॲनिमल्स नाही राहणार. तुम्ही तिथे जाऊन जिराफला ते काहीतरी त्यांचं जे खाद्य आहे म्हणजे जे गवत वगैरे जे काही असेल ते पर्टिक्युलर ते तुम्हाला देतात, ते विकत घेऊन आपण तिथे त्यांना खाऊ घालू शकतो, त्यांचा फोटो वगैरे क्लिक करू शकतो. आणि मी जी सिलेक्ट केली होती ही फक्त नॅशनल पार्कसाठी होती, नायरोबी नॅशनल पार्क.
ज्यामध्ये जेवढे काही ॲनिमल्स आहेत नॅशनल पार्कमध्ये ते बघायला मिळणार होते. सो आय वॉज लाईक ओके, लेट्स गो फॉर दिस वन फर्स्ट, आफ्टर दॅट वी विल सी फॉर द अनदर थिंग्स. लाईक असं नाही की माझा हा लास्टच म्हणजे लेवर आहे, यानंतर पण मी जेव्हा केव्हा येईल तितके वेळा जाऊ शकते जर लांब लेवर भेटला तर लकीली. पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स हा चांगला होता. त्यांनी त्यामध्ये वायफाय पण इन्क्लूड होतं, त्यानंतर वॉटर बॉटल्स ते आपल्याला प्रोव्हाइड करतात, पिकअप आणि ड्रॉप ऑफ पण प्रोव्हाइड करतात. तर त्यामुळे मला ते एक कम्फर्टेबल वाटलं. कारण लास्ट टाईम मी या फ्लाईटच्या आधी मी गेले डसलडॉर्फला आणि तिथे माझा एवढा मूड ऑफ झालेला ना की लिटरली तुम्हाला काय सांगू. कारण माहिती आहे, मी जेव्हा किंवा बाहेर येते तेव्हा नवीन कंट्रीजमध्ये जर आपण जात असेल आणि टाईम जर असेल तर माझं असं आहे की आपण एक्सप्लोअर करायला पाहिजे. ते मी युजली करते, आवडते मला. कारण जर खूपच थकलेलं आहे, फ्लाईट खूप लांब होती, हेक्टिक होती, तर मग एक वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा किंवा बाकीच्या म्हणजे क्रूला वगैरे विचारलं तर मग तेव्हा ते म्हणत होते की नाही, म्हणजे आम्हाला नाही जायचं, आम्ही खूप थकलो आहे. इवन तो ती फ्लाईट फक्त 4, 4.5, 5 तासाची अशीच आहे, एवढी काही लांब फ्लाईट नाही आहे. आणि त्यांच्यापैकी काही जण होते जेव्हा लाईक नो, यू विल जस्ट गो फॉर द ग्रोसरी अँड ऑल. लाईक तुम्ही एवढ्या दूर येऊन तुम्ही ग्रोसरी घ्यायसाठी येता का? काहीतरी एक्सप्लोअर करा. हा ठीक आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे, पण असं पण काही नाही की जिथून तुम्ही म्हणजे ग्रोसरी घेताय तिथली किंमत कमी आहे की तुम्हाला काही स्वस्तात मिळते, तेव्हा पण गोष्ट वेगळी आहे. तसं पण काही नाही. ते मला यांचं काही गेसिंगच नाही समजत. मी म्हटलं जाऊ दे, यावेळेस मी काही कोणाला विचारणार नाही. त्यामुळे मी आधीच टूर बुक केली होती आणि मी एकटीच गेलेली. थोडीफार मला भीती पण वाटत होती सुरुवातीला. मे बी म्हटलं हे ऑनलाईन मी बुक केलं आहे, ते काही खरं असेल, काही फ्रॉड असेल. म्हटलं चला बघू, काय जे होईल ते होईल. पण सगळं काही व्यवस्थित होतं. लोक पण म्हणजे चांगले आहेत, वेलकमिंग आहेत, सगळे काही व्यवस्थित झाली टूर. आणि हो, मी तुम्हाला सांगत होते की जेव्हा आपण ती टूर बुक करतो ऑनलाईन, तर तेव्हा मी जी बुक केली त्यामध्ये जेव्हा आपण टूर बुक करतो टुरिस्ट गाईडचे वेगळे पैसे दाखवत होते. आणि म्हणजे ऑलमोस्ट मी $44 ते $45 काहीतरी पे केले. आणि दाखवत होतं की नॅशनल पार्कची जी तिकीट आहे ती पण ऑलमोस्ट सेमच होती, म्हणजे $44 to $45. तर मी हा विचार केला की इन्क्लूडच करून टाकते, कारण इथे येऊन परत घेण्यापेक्षा म्हणजे तेवढाच टाईम म्हणजे वेस्ट नाही होणार. इथे मी थोडी लेट जरी पोचली तरी मग ती त्यावेळेस ॲडजस्ट होऊन जाईल. किंवा जरी म्हटलं वेळेवर नाहीतरी घ्यायचंच आहे ना, इथे येऊन नाहीतरी जाणारच आहे, मग आधीच घेऊन घेते. पण मग ती आधीच मी परचेस केलेली. आणि जेव्हा आपण आपलं बुकिंग वगैरे कन्फर्म होतं, सगळं काही आपण ते सेंड वगैरे करतो, त्यानंतर ते तिथे आपल्याला एक रेफरन्स नंबर वगैरे देतात, कन्फर्मेशन नंबर देतात. तर मला असं म्हटलं हे झालं आहे आता, कारण तिकीट कन्फर्मेशन नंबर त्यावर दाखवतो, तर ऑफकोर्स मग ते तिकीटच असणार आहे. आणि नंतर मी जेव्हा तिथे गेली नॅशनल पार्कच्या गेटजवळ, तेव्हा ते म्हणाले की हे तिकीट नाही आहे. आणि मी म्हटलं पण ते जेव्हा म्हटलं मी ते स्क्रीनशॉट वगैरे काढला त्याचा, जेव्हा मी पूर्ण बुक केलं तिकीट, तेव्हा तर फक्त हेच दाखवत होतं, दुसरं काही तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन होती नाही तिथे. तर दे वर लाईक नो, यू हॅव टू बाय द अनदर तिकीट. तर मी तिथे जाऊन परत एकदा दुसरी तिकीट काढली, कारण एवढ्या दूर जाऊन परत तिथून तर परत नाही येऊ शकत. मी म्हटलं जाऊ दे, नाहीतरी आता ठरवलं आहे की जायचं आहे तर काय जे काही होईल ते होईल, कारण वन्स इन अ लाईफ टाईम. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.